पोल्ट्री फार्म तर हा असा एक शब्द आहे, असा एक व्यवसाय आहे जो बऱ्याचशा लोकांना जेव्हा नवीन सुरुवात करायची असते एखाद्या व्यवसायाची, तर बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात येतं की आपण पोल्ट्री फार्म उभा करू शकतो. आणि ह्या टॉपिकला घेऊन येणं खूप साऱ्या लोकांच्या मनात कन्फ्युजन पण आहे. बरेचसे लोक म्हणतात की ह्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आहे, बरेचसे लोक असं म्हणतात की या बिझनेसमध्ये प्रॉफिट नाही आहे. काही लोक म्हणतात की तुम्ही AC पोल्ट्री तयार करा, त्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे. तर असे खूप सारे मिसकन्फ्युजनवाल्या गोष्टी झाल्या आहेत. तर आज मी एका पोल्ट्री फार्मवर आलो आहे आणि मला असं वाटतं आहे की आज ह्या व्हिडिओमधून आपण जे ग्राउंड रिॲलिटी ती जाणून घेऊ शकतो. आता जे याचे शेतकरी हे ऑलमोस्ट 2 वर्षापासून हा फार्म सांभाळत आहे आणि हे जे पूर्ण फार्म आहे हे ऑलमोस्ट 5,000 पक्ष्यांचं पूर्ण टोटल फार्म आहे. तर जे पण ग्राउंड रिॲलिटी किंवा यांना किती खर्च आला आणि 2 वर्षापासून यांनी किती प्रॉफिट काढलं असेल किंवा हे प्रॉफिटमध्ये चाललं आहे नाही चाललं आहे, ही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपण ज्या फार्ममध्ये आलो आहे या फार्मचं नाव आहे SP ॲग्रो पोल्ट्री फार्म आणि हा टोटल 5,000 पक्ष्यांचा फार्म आहे. आणि बरेचसे लोक आहे ना स्वतः प्रोडक्शन करतात, म्हणजे स्वतः कोंबड्या बनवतात. आता हे बॉयलर कोंबड्यांचं फार्म आहे आणि काही लोक कंपन्यांना देतात, की म्हणजे काही कंपन्या असतात ज्या तुम्हाला पूर्ण फूड मटेरियल सर्व प्रोव्हाइड करतात, जो पण सेटअप लागेल या प्रोडक्शनसाठी. आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला फक्त त्याची देखरेख करायची असते आणि त्याच्यामध्ये लास्टला किलोवरती काही पैसे असं ते भेटतात. तर आपण ते सगळं डिटेलमध्ये त्यांच्याकडून माहिती करून घेऊ. तर हा फार्म यांचा आहे आणि यांचं नाव आहे प्रशांत शिंदे. नमस्कार प्रशांत. नमस्कार. हा पूर्ण सेटअप उभा करायला तुम्हाला किती खर्च आला टोटल? 12-12.5 लाख रुपये. अच्छा. तर आता हे जे अंतर आहे, सपोज तिथून ते इथपर्यंत हे किती अंतर असेल? हे 200 फुटाचं अंतर आहे. टोटल 200 फूट. 200 फुटाचं अंतर. आणि 12 ते 12.5 लाख खर्च आला असं खर्च आला. आणि याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे नाही काही वगैरे घेतली? काहीच नाही. तर गव्हर्नमेंट याच्यासाठी काही सबसिडी देतं का पण? देतं पण सध्या आता बंद असल्यामुळे मी काही घेतलेली नाहीये. पण कारण की आपला लेटेस्ट फार्म आहे ना, 2 वर्षापूर्वीचा फार्म. आणि आता तुम्ही पूर्ण स्वतःच हो, स्वतः स्वखर्चित स्वखर्चित केलं. हो. तर मग कसं आता म्हणजे खर्च थोडा ब्रेकडाऊन करून सांगू शकता का, म्हणजे थोडं हो, डिटेल? सांगू शकतो. सर्वात आधी आपल्याला खर्च आलेला होता की पत्र्यांचा जवळपास 4.5-5 लाख रुपये खर्च आलेला होता. आणि आपण स्टीलमध्ये आपल्याला जास्त खर्च आला सर्वात. स्टीलमध्ये हो, कारण की आपला जो फार्म आहे हा टेकडावरती ना, तर त्याच्यामुळे आपण स्टील जास्त वापरलेलं आहे. तर स्टीलचा खर्च आलेला होता आपल्याला 4-4.5 लाख रुपये, तो खर्च आलेला होता. अच्छा. आणि काय आपल्याला याचा जे आपण हे दिलेलं होतं बांधायला पडदी वगैरे, बेस बेस वगैरे, तर याला खाली सिमेंट वगैरे, सिमेंट प्लस आपण ते सर्व त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेस दिलेलं असल्यामुळे त्यांना आपण ते 2.5 लाखाला पूर्ण तोडून दिलेलं होतं. इथं पक्षी दिसत आहे, मोठे झाले, पण आता ही पूर्ण प्रोसिजर फर्स्ट टू एंड तुम्ही सांगू शकता म्हणजे? हो, सांगू शकतो. पहिल्यापासून आता सपोज शेड उभं राहिलं माझं, आता तिथून पुढं काय? तर त्यानंतर मला पहिल्यांदा सुरुवातीला माहीत नव्हतं की कोणत्या कंपनीचं ॲग्रीमेंट करायचं. तर मग मी ॲग्रीमेंट खेरवाडीचे नर्मदा ॲग्रो म्हणून त्यांच्याशी ॲग्रीमेंट केलं आहे. तर मला पहिल्या दिवशी ते पक्षी देतात, म्हणजे पक्षी पण तेच देतात, फीड पण तेच देतात, मेडिसिन वगैरे सर्व तेच देतात. अच्छा. आणि ते कन्सल्टिंगसाठी त्यांचे डॉक्टर पण आहे, त्यांचं अनिकेत बोडके नाव आहे, ते मला कन्सल्टिंग करत असतं इथे येऊन चेक करता? हो, इथे किती दिवसात व्हिजिट? नाही, रोज चेक करता, फक्त संडेला त्यांची सुट्टी असते, त्या दिवशी तेच नाही. अच्छा. मग म्हणजे कसं आता ते सुरुवातीला पिल्लं देतात तुम्हाला? हो, सुरुवातीला पिल्लं देतात. ओके. आणि त्यानंतर काय पिल्लांची म्हणजे फीड वगैरे काय करायला लागतं त्याच्यासाठी? सपोज पहिले 4-5-6 दिवसासाठी ब्रुडिंग असते. ब्रुडिंग म्हणजे लाईट वगैरे लावावं लागतं थंडीमुळे, ते एकावर एक बसू नये म्हणून. आणि सर्वात महत्त्वाचं इंजेक्ट वगैरे करावं लागतं त्यांना. इंजेक्ट म्हणजे काही इंजेक्शन हो, वगैरे? इंजेक्शन म्हणजे लंपिंग वगैरे होऊ नये म्हणजे. अच्छा, त्याच्यासाठी असतं. म्हणजे अपंग वगैरे होता म्हणजे पक्षी, ते होऊ नये म्हणून. आणि किती दिवसाची सायकल असते? आता ही 45 दिवसाची सायकल आहे, तर आपले 34वा दिवस आहे आज. अच्छा, 34वा दिवस आहे. हो. म्हणजे एकदा पिल्लं टाकलं तर 45 दिवसामध्ये ते घेऊन जातात. हो, तेच स्वतः घेऊन. आणि ते स्वतः तिथे होता घेऊन जातात. हो. आणि याचं मोजमापन कसं होतं म्हणजे? 20-20 किलोचे पक्षी राहतात, त्यांचा काटा घेतला जातो. अच्छा. आणि आता याच्या मागे इलेक्ट्रॉनिक प्रॉफिट कसा राहतो? म्हणजे आता सपोज त्यांनी जर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर त्यांनी आपल्याला 5% पर्यंत मर दिलेली असते. 5% पर्यंत ते स्वतः ऍक्सेप्ट करतात. नंतर त्याची पेनल्टी आपल्याला वगैरे 5%च्या पुढे गेल्यानंतर आपल्याला ते पेनल्टी वगैरे लावतात. अच्छा. त्यानंतर मग ते 5% म्हणजे आता सपोज 5,000 पक्षी आहे तर 500 पक्षीपर्यंत मेले तर काय? 250 पक्षांपर्यंत. 250. हा, 5% म्हणजे 250 बरोबर. 250 पक्षीपर्यंत मेले काय अडचण नाही. काय अडचण त्याच्या पुढे जर गेलं तर मग ते आपल्याला पेनल्टी लावतात. ओके. आता इथं खाली भुस्सा वगैरे दिसतोय. हा, हे तूच मानतो. हा, तर हे कुठून आणतं? हे पण कंपनी प्रोव्हाइड? नाही, हे नाही प्रोव्हाइड, हे आपण प्रायव्हेटली घ्यायचं. अच्छा. हो. तर हे काय रेटने भेटतं सपोज? हे 8 रुपये किलो. आता हे जेवढं फार्म आहे एवढ्याला किती लागलं असेल? किती? 2 टन 16,000. 16,000चं हे तूसच लागतं? हे तूस. ओके, ठीक आहे. मग त्यानंतर इथं पिल्लं आणून टाकलं जातं? हो, नंतर दुसऱ्या दिवशी पिल्लं येतात. हे सोडून याच्या व्यतिरिक्त अजून काही खर्च आहे का याच्यामध्ये? सीजनली आपल्याला तसे बाहेरून औषधं आणावं लागतं, मेडिसिन.
तर किती म्हणजे किती रुपये लागतात तरी? 2,500-3,000 रुपये पर्यंत. एका बॅच मागे 2-3 हजार हो, रुपये 2-3 बाहेरचा हा खर्च म्हणू शकतो. हो. याच्या व्यतिरिक्त अजून काही खर्च जो तुम्हाला करायला लागतो नाही, आपल्याला वगैरे काही खर्च नाही करावा लागेल. बाकी बाकी कंपनीज प्रोव्हाइड करते? प्रोव्हाइड करते. फूड असेल, त्याच्यानंतर जे औषध असेल किंवा जे पण काही इंजेक्शन्स लावायचे ते सर्व कंपनी बघून घेते. हो, ती सर्व कंपनी देते. आणि जेव्हा कोंबडी रेडी होते पूर्णपणे तर विकण्यासाठी हिला कसा रेट भेटतो आता, म्हणजे कसं काउंट केलं जातं? मला 6.5 रुपये किलोने पर केजी दिलं जातं. अच्छा, म्हणजे तुम्हाला फक्त हे पूर्ण सांभाळायचं आहे, बाकी जे सगळं खर्च ते करतोय आणि 1 किलो मागे तुम्हाला 6.5 रुपये ते देणार. हो, बरोबर. तर आता ही जे आहे 5,000 कोंबड्यांचं जे आहे याच्यामध्ये किती टन म्हणजे किती किलो उत्पन्न निघेल याच्यामध्ये आता? 15 टन, 15,000 किलो. अच्छा, म्हणजे ओव्हरऑल कितीचं बिझनेस होईल सपोज? 90,000 ते 1 लाखापर्यंत बघा चेक निघतो. 90,000 ते 1 लाखापर्यंत चेक निघतो. म्हणजे ऑलमोस्ट तुमची 2 महिन्याची सायकल आहे. हो, 2 time महिन्याची, लागतो. 2 महिने म्हणायचीच. म्हणजे 2 महिन्यामध्ये तुमचं 1 लाखाचा चेक निघतो. हो, तर म्हणजे तुम्हाला मंथली 50,000 रुपये इझी Per हँड month. हो. निघता. कधी कधी कमी जास्त पण होत असेल. हो, थोडेफार कमी जास्त होतं. सीझन वगैरे बघून उन्हाळ्यामध्ये थोडासा चेक कमी निघतो. हो, हां, हिवाळ्यात थोडं जास्त. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ते चांगलं. डिपेंड करत असेल किती कोंबडे मारताय, किती जिवंत राहतं त्यावर असं. नेक्स्ट असं की आता हे जे पोल्ट्री फार्म आहे तुम्ही स्वतः सांभाळता की याच्यासाठी काही लेबर वगैरे नाही, लावले? फॅमिली सांभाळते. फॅमिली सांभाळते, म्हणजे पूर्ण ओन तुम्ही करताय घरच्या घरी. तर त्यामुळे मे बी तुम्हाला परवडतं अजून हो, जास्त. बरोबर. सपोज लेबर लावलं तर 8 ते 10 रुपये लेबरचं कॉस्टिंग असेल माझ्यामध्ये हो, 9,000 रुपये मंथली. मंथली. म्हणजे सायकलमध्ये 10 ते 15,000 रुपये, 15,000 पर्यंत लेबरला कॉस्ट जाऊ शकते. ज्यांनी स्वतः सपोज घरी नाही केलं का, एखाद्या लेबर लावून करायचंय तर 10 ते 15,000 ते वेगळे अजून कॉस्टिंग लागू शकतं. तर प्रशांत, आता हे जे डब्बे दिसतात रेड कलरचे, हे कसं काम करतं आणि कसं वर्क करतं हे सांगू शकता का शॉर्टकटमध्ये थोडंसं? हे फीड आहे. हे जसं पक्षी जर लहान असेल तसं खाली सोडलं जातं आणि जर पक्षी जर जसं जसं मोठा होईल तसं असं वरती केलं जातं ते. अच्छा. आणि याच्यात इथून टाकलं जातं. इथे थोडी एक खटकी लेवल आहे, खाद्य कमी जास्त इथून केलं जातं. इथे खटकी आहे आणि इथून ते फिडिंग करतात पक्षी. आणि आपण इथं ही जी परत पाईपलाईन आणलेली पाण्याची सर्वात महत्वाची ही नळी. या नळीने इथे पण तसंच असतं की जर पक्षी जर छोटा असेल तर ते खाली असतं. याची हाईट ऍडजस्ट करायला लागते. हो, हाईट ऍडजस्ट करायला लागते. जसं पक्षी मोठा होईल तसं तसं वरती घ्यायचं ते असं, आणि जसं जसं पक्षी छोटा असेल तसं ते खाली असतं. अच्छा. आणि याच्यामध्ये इथं पाणी दिसतंय मला, तर ही ऑटोमॅटिक प्रोसेस असते की काय असते? हा, नाही, हे टाकीमधून ऑटोमॅटिकली असती. ते भरल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होऊन जातं? हो, बंद होऊन जातं. त्याची ऍडजस्टमेंट इथं असते. ओके. आणि कोणतं फीड वापरतो आपण इथं? मला आता सध्या आपलं सिनियर फीड आहे. आपला 34वा दिवस असल्यामुळे आपल्याला सिनियर फीड चाललंय. ही नर्मदा कंपनीचं दिसत आहे. हो, नर्मदा. ही तीच कंपनी ज्यांना तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेले. ओके. आणि ही टाइम टू टाइम येऊन इथं फीड टाकून जाता? हो. ही फीड टाकायचं काम तुम्हाला करायला लागतं? हो, मी स्वतः करतो. अजून सपोज कोंबडे सोडून दुसरं काही इन्कम आहे का याच्यामधनं? सपोज काही दुसऱ्या गोष्टीतून पैसे येतात का? हो, जसं की आता खाली बूज दिसतंय मला, हे खत म्हणून वापरतं काही लोक. हो, खत म्हणून वापरतात. जर याची 5,000 रुपये ट्रॉली जाती. जर आपण जर स्वतः लेबर जर लावत असाल, मी जर स्वतः लेबर लावला असता तर लेबर खर्च निघून येतो. अच्छा. पण ऍक्च्युली मी स्वतः माझा याचा व्यवसाय असल्यामुळे मी स्वतः बघतो. अच्छा. तुम्ही घरी शेतीलाच हो, वापरता? मी घरी शेतीलाच वापरतो. आणि किती ट्रॉल्या निघेल याच्यामध्ये? यात 4 ट्रॉल्या निघतात. 4 ट्रॉल्या म्हणजे 20,000 हलक्या. हा वेगळा इन्कम तुम्ही म्हणू शकता. हो. तर मित्रांनो, हे बघा, इथून तर आहे ना त्या पर्यंत ऑलमोस्ट हे 200 फुटाचं अंतर आहे. आणि हा जो सेटअप आहे याला स्टील, पत्रे आणि खालचं बेस हे सर्व बनवायला ऑलमोस्ट यांनी सांगितलं की 12 ते 12.5 लाख रुपये खर्च आला आहे. आणि जे फीड आहे, आता इथे तुम्हाला दिसत असले गोण्या ठेवलेले फीड, जे वॉटर वगैरे जे असेल किंवा जे पण मेडिसिन असतील ही कंपनीच त्यांना प्रोव्हाइड करते. आणि यांचं फक्त काम आहे की सांभाळायचं आहे आणि पक्षी मोठा करायचा आहे. पक्षी मोठा झाला की कंपनीवाले येतात आणि पक्षी घेऊन जातात. आणि पर पक्षामागे 6.5 रुपये kg हा रेट यांना ठरलेला असतो. तर असं टोटल यांना याच्यामध्ये ऑलमोस्ट 15 टन, बरोबर? 15 टन म्हणता तुम्ही? हो, 15 टनचं उत्पन्न होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या आसपास चेक निघतो. आणि हे खताचं वगैरे सगळं इन्कम जर धरला तर 1,20,000 ते 1,30,000 पर्यंतचं प्रॉफिट हलक्या हाती होऊ शकतो पोल्ट्री फार्ममधून. आता बरेच जण लोक असं म्हणतात की पोल्ट्री फार्म परवडत नाही किंवा पोल्ट्री फार्ममध्ये इन्कम नाही आहे. काही लोक म्हणतात खूप इन्कम आहे. याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे ओव्हरऑल हा बिझनेस करणे योग्य आहे नाही, कसं आहे? हा बिझनेस करण्यासाठी शेतकरी वर्गाला पूर्णपणे योग्य राहील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परवडत असा कोणताच व्यवसाय नाही की तो परवडत नाही. स्वतः जर केला तर हा व्यवसाय नक्कीच परवडतो. तर
पण मग आता सपोज एखादा शेतकरी तर तुम्ही त्याला सल्ला देशाल का पोल्ट्री फार्म टाकण्याचा? 100% केला पाहिजे. फक्त विषय असा आहे की निगेटिव्ह लोक जास्त सांगतात. मी पण व्यवसाय जेव्हा टायमाला चालू करायचा होता त्या टायमाला मला जवळच्याच लोकांनी सांगितलं होतं की नको करू, याचा पोल्ट्री फार्म बंद पडलेला आहे, त्याचा पोल्ट्री फार्म बंद पडलेला आहे. पण अक्षर जेव्हा मी त्यांची स्वतःशी चर्चा केली त्या टायमाला मला त्यांनी एकच सांगितलं की वर्षात किंवा 2 वर्ष म्हणून एखादी बॅच फेल जाते. जशी की माझी उन्हाळ्यातली एक बॅच फेल गेली होती. अच्छा. हां, तर माझी बॅच फेल गेल्यावर याचा काही तोटा वगैरे असतो? आपल्याला काही नाही. मी स्वतः करत होतो त्याच्यामुळे मला काही लेबर कॉस्ट वगैरे द्यायची वेळ आली नाही. कंपनीचा थोडा लॉस होतो. अच्छा. बाकी काही आपल्याला आपल्याला काही नाही. म्हणजे मोस्ट ऑफ मला जेवढं दिसतंय ना, आपला पैसा फक्त सेटअपचा आहे. सेटअप उभं राहिलं आणि त्यानंतर तुम्हाला फक्त सांभाळायचं आहे. पक्षी सांभाळले, तुम्ही व्यवस्थित मोठे केले तर 100% यात इन्कम आहे असं ते स्वतः सांगतं. आणि यांचे ऑलमोस्ट 2 वर्षापासून हे करत आले. आतापर्यंत किती बॅचेस झाले असतील टोटल तुमच्या इथं? माझी आता जवळपास आता ही 12वी बॅच आहे. 12वी बॅच. हो, कंप्लीट 2 वर्ष झाले म्हणजे माझ्या बॅचला. फक्त माझी 2 वर्षामध्ये 12 बॅचमध्ये एक बॅच फेल गेली. ते पण माझा थोडा पाण्याचा इश्यू झाला होता म्हणून. अच्छा. आणि असं पण आहे का काही असं चॅलेंजिंग काम आहे का सपोज की जे आपण करू नाही शकत? म्हणजे नाही, काही अवघड आहे नाही खूप नाही, काही की नाही. आता हे करणं थोडं नाही, मुश्किल आहे. ब्रुडिंगचे ज्या टायमाला आपले पक्षी येतात, ज्या दिवशी पहिल्या दिवशी ते पहिले ते 6 दिवसापर्यंत आपल्याला जे लोक म्हणायचे, मला पण म्हणायचे की कंटिन्यू 24 तास जागा राहावं लागतं, त्यांना उचकावं लागतं वगैरे. पण जर प्रॉपर जर नियोजन असेल आणि प्रॉपर जर ब्रुडिंग वगैरे जर असेल, पक्षी एक ठिकाणी गोळा होत नाही. अच्छा. म्हणजे प्रॉपर नियोजन करायला हा, असेल तर प्रॉपर नियोजन करायला असेल तर काही अडचण काय नाही. अडचण नाही. हो. अच्छा. काही लोक जे सांगतात की सपोज हे नाही होते किंवा प्रॉपर परवडत नाहीये, बहुतेक मे बी काहींचं मॅनेजमेंट पण चुकत असेल. मॅनेजमेंट चुकतं काहींचं. असं होऊ शकतं. म्हणजे काहींचं कसं लेबर भरोश्यावरती काम चालतं. अच्छा. आणि तुम्हाला याच्याबद्दल कोणी आधी नॉलेज दिलं होतं काय? तुम्ही म्हणजे कोणाकडून माहिती घेतली ही गोष्ट? नाही, माझे दाजी कंपनीत होते त्या पोल्ट्रीच्याच. मला त्यांनीच सांगितलं होतं आणि काही आर्थिक मदत मला पण त्यांनी पण केली. अच्छा अच्छा. म्हणजे ओव्हरऑल माझी फायनान्स सांगायला होतं बघ की हो, काही होते. गोष्टी करायच्या कशा नाही हो, करायच्या. म्हणजे सर्व जे तुम्ही जे म्हणताय ना लाल फीडचे भांडे वगैरे, हे सर्व मला त्यांनी माहिती दिलेली आहे. अच्छा. कुठून आण काय आण मला प्रॉपर माहित नव्हतं, पण मला सर्व त्यांनीच माहिती दिली. आणि बरंच मला सहकार्य त्या दाजींच झालंय. अच्छा. तर मग आपण ओव्हरऑल म्हणू शकतो की पोल्ट्री फार्म तुम्ही टाकू शकता. हो, टाकू शेतकरी तुम्ही तर तुमच्या घराजवळ म्हणजे तुम्ही रोज येऊन जाऊन व्हिजिट करत असाल, हो, तर तुमच्यासाठी योग्य व्यवसाय बनू शकतो. हो, बरोबर. तर एवढंच होतं मित्रांनो. आणि यांचं म्हणणं आहे की ना हा बिझनेस आहे ना परवडेबल आहे जर तुम्ही प्रॉपर नियोजन केलं. आणि असं नाही की जे लोक अफवा पसरवतात, आता ऑलमोस्ट त्यांची 12वी बॅच चालली आणि ही प्रॉफिटमध्ये असं सांगतात. त्यांची फक्त एकच बॅच फेल गेली होती, पण त्यात यांचा काही लॉस नाही झाला. फक्त एवढंच एक टाईम स्पेंड केला, एक बॅचचा जेवढा टाईम होता तो गेला. बाकी याच्यात यांचं काही वैयक्तिक असं काही लॉस अजूनपर्यंत तरी नाही झाला असं ते सांगताय. आणि धन्यवाद प्रशांत, तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल. आणि मी तुमचा नंबर इथं सोडतोय मी. हो. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधू शकता. कारण की बरेच लोक कन्फ्यूज असतात, पोल्ट्री फार्म टाकू नको टाकू, काय आहे काय नाही, कसं उत्पन्न आहे. तर जे पण तुमचे काही क्वेश्चन असेल कमेंटमध्ये लिहू शकता किंवा डायरेक्ट यांना पण कॉल करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर 100% व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि आता मी ट्राय करतो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येण्याचा, नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.